नमस्कार मित्रांनो, मी धैर्यशील पवार, योगा सर्टिफिकेशन बोर्ड व आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणित योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहे. आज आपण किडनी वरती प्रभावी आणि अत्यंत उपयोगी अशी योगासने पाहणार आहोत. किडनीचं काय काम असतं, तर किडनी हे शरीरातील टॉक्सिन्स, विषारी द्रव्य, घाण हे सर्व बाहेर टाकण्याचं काम किडनी करत असते. तर योगासनच का करायची त्यावरती योगासन का उपयुक्त आहे? तर इतर व्यायामांपेक्षा योगासनांमध्ये काय होतं, की तुमचं एखादं विशिष्ट योगासन ज्यावेळी तुम्ही करता, तेव्हा शरीराच्या एका विशिष्ट भागावरती तुम्ही एक होल्डिंग पिरियड ठेवलेला असतो योगासनाचा. त्यामुळे तिथं मसाजिंग केल्यासारखं होतं. ते भाग तिथले शरीरातले अवयव स्टिम्युलेट होतात. त्यामुळे योगासनं हे खूप आजारांवरती, रोगांवरती प्रभावशाली आहेत. तर आज जे आपण योगासने पाहणार आहोत, त्यामध्ये भुजंगासन, पश्चिम उत्तानासन, मत्स्येंद्र आसन, त्यानंतर पवनी मुक्तासन आणि शेवटी जे मी जे बसलोय ते वज्रासन. तर त्याचे जे फायदे आहेत ह्या पाचही आसनांचे किडनीवरती, तर ते तुम्हाला वरती स्क्रोल करत राहतील. मी तुम्हाला आसनाचा विधी कसा करायचा, आसन कसं करायचं ते सांगतो. पण आसनापूर्वी वॉर्मअप, सूक्ष्म व्यायाम करणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर सूर्यनमस्कार घातले तर चांगलंच, उत्तमच. तर या दोन्हीचे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर चला आपण सुरुवात करूया प्रथम भुजंगासनापासून. भुजंगासन म्हणजे भुजंग म्हणजे काय, तर कोबरा, नाग. तर त्याचा जो आकार असतो त्याप्रमाणे आकार करणं म्हणजेच भुजंगासन. तर सुरुवातीला प्रथम आपण भुजंगासन करून पाहूया. भुजंगासनामध्ये प्रथम पोटावरती झोपायचं, नजर समोर, आणि तुमचे दोन्ही हात चेस्टच्या बाजूला, छातीच्या बाजूला राहतील. इनहेल करत वरती यायचं, श्वास घेत वर यायचं आणि दोन्ही कोपरांमध्ये थोडेसे कोपर बेंड करायचे आणि नजर समोर ठेवायची. बेबी बसणं वरती, भाग तुमचा उचललेला राहील, नजर समोर राहील आणि सामान्य श्वास प्रश्वास राहील. असं साधारणतः 15 ते 30 सेकंद होल्डिंग टाइम ठेवायचा आणि हे आसन 3 वेळा करायचं. त्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण भुजंगासन पण करू शकतात. खाली येताना श्वास सोडत द्यायचा. तर हे झालं पहिलं आसन भुजंगासन. आता दुसरं आसन जे आहे ते आपण पश्चिम उत्तानासन पाहणार आहोत. पश्चिम उत्तानासनाचा अर्थ असा होतो की जर आपण सूर्याच्या समोर उभा राहिलो, आपला चेहरा, शरीराचा पुढचा भाग सूर्याकडे असेल, तर तो आपला पूर्व भाग आणि हा जो पाठीमागचा भाग आहे तो पश्चिम भाग. तर पश्चिम भागाचं उत्तान करणं म्हणजेच पश्चिम उत्तानासन. यामध्ये तुम्ही दोन्ही गुडघे, पाय हे सरळ ठेवा एकदम. सुरुवातीला प्रारंभिक स्थिती ही दंडासनाची राहील. दंडासनामध्ये बसा, पंजे तुमच्या बाजूला वळवा, पाच बाहेरच्या बाजूला. आता आपण पश्चिम उत्तानासन सुरू करतोय. दोन्ही हात बाजूला घ्यायचे, दोन्ही हात सरळ वरती, डोक्याच्या वरती, जेवढे ताणता येतील तेवढे वर टाणायचे आणि शक्यतो कमरेतून वाकायचं. ही पोझिशन नकोय. वाकताना तुम्ही इथून वाका. इथून वाकलं तर इंजुरीज होत नाहीत आणि तुमचा शरीराचा जास्तीत जास्त भाग पुढे जातो आणि त्याचा फायदाही होतो. तर चला आपण सुरू करूया. आता श्वास सोडत खाली यायचं. ज्यांना शक्य त्यांनी नजर समोर ठेवायची, दोन्ही हात तुमच्या अंगठ्यांवर राहतील किंवा तुमचे पंजे किंवा चवडे तुम्ही पकडू शकता. आता ज्यांना शक्य आहे, जे डोकं खालपर्यंत नेऊ शकतात, त्यांनी डोकं खालपर्यंत नेलं तर त्याचे आणखीन चांगले बेनिफिट्स मिळतात. तर ते कसं आपण पाहूया.
तर हे झालं पश्चिम उत्तानासन. आता ज्यांना हात टेकत नाही किंवा जास्तीत जास्त पुढे वागता येत नाही तर त्यांनी अशा ब्रिक्सचा वापर केला तरी चालेल. सुरुवातीला अशी ब्रिक्स समोर ठेवून दोन्ही पाय सरळ करायचे. तर हे झालं पश्चिमोत्तानासन. आता आपण पाहणार आहोत अर्ध मत्स्येंद्रासन. पहिल्यांदा प्रारंभी तुम्ही दंडासनामध्ये बसा. त्यानंतर तुमचा डावा पाय बेंड करून त्याची टाच तुमच्या उजव्या कुल्ल्याला लागली पाहिजे आणि उजवा पाय तुमचा डाव्या मांडीच्या पलीकडे ठेवायचा आणि उजवा हात पाठीमागे कुल्ल्याच्या मागे आणि डावा हात उजव्या गुडघ्यावरून मागे घ्यायचा. पाठ कंबर सरळ करायची आणि मागे वळून पाहायचं. ज्यांना शक्य आहे ते असा हात पण ठेवून पाहू शकता. हे साधारणतः एक 15 सेकंद तरी होल्डिंग पिरियड ठेवा. ही झाली एक बाजू. आता आपण दुसरी बाजू करतो. आता उजवा पाय बेंड केलाय, त्याची टाच डाव्या पायाच्या कुल्ल्याजवळ आहे आणि हा उजवा पाय डावा पाय उजव्या गुडघ्याच्या जवळ मांडीच्या पलीकडे ठेवला आणि डावा हात कुल्ल्यांच्या मागे, उजवा हात डाव्या गुडघ्यावरून नेऊन टाच पकडायचा प्रयत्न करायचा आणि मागे वळून पाहायचं. आता साधारणतः 15 सेकंदापर्यंत दोन्ही बाजूला वाढवून तुम्ही 30 सेकंदापर्यंत नेऊ शकता. पण हे दोन्ही बाजूने उजव्या आणि डाव्या बाजूने अर्ध मत्स्येंद्रासन केलं तर याचा चांगला फायदा होतो. आता अर्ध मत्स्येंद्रासनानंतर पुढचं आसन आहे पवनमुक्तासन. तर पवनमुक्तासनचे आपण 2 व्हेरिएशन पाहणार आहोत. एक पाद पवनमुक्तासन आणि द्विपाद पवनमुक्तासन. तर सुरुवातीला पाठीवरती झोपायचं. पाठीवर झोपल्यानंतर पहिल्यांदा एक पाय बेंड करायचा, दोन्ही हात इंटरलॉक करायचे, गुडघ्याच्या खाली नडगीवरती ठेवायची साधारण आणि मग हळूहळू मान पण थोडी वर उचलायची आणि पाय जो आहे तो तुमच्या मांडीला टेकवायचा. हे मांडी जी आहे ती पोटाला टेकवायची, सॉरी, आणि पोटावरती एक प्रेशर क्रिएट करायचं आणि तुमचं नाक किंवा डोकं त्या गुडघ्याला टेकलं पाहिजे उजव्या. डाव्या पायाचं यामध्ये तुम्ही आता जे केलेलं आहे त्याच्यामध्ये एक व्हेरिएशन पण करू शकता. जो तुम्ही बाजूला ठेवता तो गुडघा सेंटरला आणला आणि दाब दिला तर त्याचे आणखीन बेनिफिट्स मिळतात. आता आपण द्विपाद पवनमुक्तासन पाहूया. दोन्ही पाय गुडघ्यात बेंड करा, दोन्ही हात इंटरलॉक करा, दोन्ही मांड्यांनी पोटावरती प्रेशर द्यायचं. हे पण 15 ते 30 सेकंदापर्यंत तुम्ही होल्डिंग टाइम ठेवू शकता. आता यानंतर पवनमुक्तासनानंतर आपण पाहणार आहोत वज्रासन. तर वज्रासन जे आहे, वज्रासन करताना तुम्ही दोन्ही पायाचे अंगठे जुळवायचे, दोन्ही टाचा, आणि थोडीशी ज्यांना त्रास होत असेल त्यांनी किंवा अवघड थोडं जात असेल त्यांनी थोडीशी जी तुमची पिंपरी ती बाहेरच्या बाजूला टर्न केली तर थोडं सोपं जातं बसायला. आणि ह्या मधला जो भाग आहे तुमचा कुल्ल्यांचा तो मध्ये या खोबणीमध्ये ठेवायचा, दोन्ही पायांच्या पंजांच्या मध्ये.
आणि कंबर, पाठ, मान सरळ ठेवायची, नजर समोर. आणि हे जे आसन आहे वज्रासन, हे ध्यानाचं आसन आहे. त्यात ध्यान मेडिटेशन पण चांगलं लागतं. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेवण केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं जर बसला तर डायजेशन खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतं. तर वज्रासन त्यासाठी वज्रासन करत जावा नेहमी. दिवसातून 1, 2 ते 3 वेळा जरी तुम्ही जेवणाच्या वेळेस जरी बसला तरी खूप याचा, जेवणानंतर जर तुम्ही वज्रासनात बसला तर खूप याचा चांगला फायदा मिळतो. तर ह्याचे जे 5 आसनं आहेत त्याची किडनीवरती, निरोगी किडनी राहण्यासाठी त्याचे काय फायदे आहेत, त्याचबरोबर यांचे ॲडिशनल पण खूप फायदे आहेत जे आपल्याला बाकीच्या इतर शरीराच्या अवयवांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. तर अशा प्रकारे आपण निरोगी किडनीसाठी 5 योगासनांचा अभ्यास केला. आपण कसं करायचं ते पाहिलं. तर आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंट्स करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.